पैसे घेऊन काम करणारे हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात. आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ॲक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटानंतर त्यांनी डिलीट केली आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाला लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे, हे सगळे कोण आहे? कुठलं आहे? अहिल्यानगर, हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे. त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे. आता इथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? अहो साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली. रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे, अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते.